द्यायचं, बहिणीला द्यायचं, कोणाला लाभ द्यायचा, म्हणजे घराघरात भांडणं लावायची. आणि लाडकी बहीण म्हणजे ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती. हे कुठले? हे असं राज्यकर्ते असू शकत नाही. राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजेत. आज मुद्दामून मी तुमच्याकडे का आलो, कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा अवर्षणग्रस्त आहे. म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो, पण यावर्षी आखरीत घडलं. पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसले आणि जमीनच खरडून गेली. आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच, सडून गेलं. मीच पाहिलं त्यावेळी आपत्तीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो होतो, ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक सडून गेलं होतं. म्हणजे ते पीक गेलं, तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं. म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला, सोयाबीन गेलं, सगळं गेलं. त्यातूनही जर काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा, त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का? मग काय, कशासाठी शेती करायची? आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी असं एक चळवळ थोडी उभी राहत होती, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. मला पण बरं वाटलं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते. मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं, कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं. बसा, गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय? तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा? म्हणजे मोह पण आहे आणि काढताही येत नाही. मग जूनमध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या. आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात, पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही. मग तुमच्या तोंडी काहीतरी काय लावायचं मधाचं बोट, जूनमध्ये कर्जमाफी करणार, आत्ता मतं द्या. मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो. आहे असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार आहात का? तुम्ही जे आता म्हणालात ना की काहीतरी मार्ग काढा, मार्ग हाच आहे. सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दग्यानेच मारायला पाहिजे. जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजेत. म्हणजे आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील, अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या, जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वाजंत्री घेऊन, त्यांना सांगायचं पहिलं माफी दे, कर्जमुक्ती कर, माफी नाही. माफी हा शब्द चुकीचा आहे, कारण माफी कोणाला देतात? गुन्हेगाराला. माझा शेतकरी गुन्हेगार नाहीये, माझा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ. कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा, आता कुठे गेलास? आता कुठे गेलास? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी. माफी नाही केलं तर नाव लावणार नाही. मग आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटणार आहात की नाही? आहे ना, आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत. मग पुन्हा जातीपाती म्हणजे पहिल्यांदा काय करायचं? हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा. मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी करा, मग मराठी माणसामध्ये मराठा मराठे तर करा. मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चंपी मालिश करत सत्ता भोगून मोकळे. आता नाही चालायचं असं. मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणीचे विचारले, किती जणांना मिळतोय लाभ, आता केवायसी करायचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने, त्यांनी पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली, पर हेक्टरी, आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, ही मागणी आहे. कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ही मागणी आहे. पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे? जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत.